हो नमस्कार मित्रांनो. आणि आज आहे ना आमच्या घरी फॅमिली गेट टुगेदर आहे. खूप दिवसानंतर आम्ही एकत्र होणार आहोत सगळेजण आणि मस्त जेवण वगैरे मज्जा वगैरे करणार आहोत. तर त्याच्यासाठी ना आधी घरातली सगळी कामं आवरून घेतलीत आणि ब्लाऊज पण मला शिवून द्यायचा होता. तर इथे घरातलं काम आवरून घेतलं मी सगळं पटापट. भाजी चपाती भाजी, घरचं काम म्हणजे कपडे धुणं, लादी विधी देणं हे सगळं मी आवरून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी आली मशीनच्या इथे आणि मला ब्लाऊज शिवायचा होता. रात्रीच मी कट करून ठेवला होता ब्लाऊज. आणि मग म्हणलं चला संध्याकाळी जायचं आहे तर आपले कामं पण आवरून घेऊयात. म्हणजे एका दिवसात आपली भरपूर कामं होतात, कारण आळस केला तर मग ते राहून जातं तसं. तर इथे मशीनवर आली, धागा भरला, जे पाहिजे ते म्हणजे जसं सेटिंग करायची होती करून घेतली. आणि ब्लाऊज घेतला मी शिवायला. ब्लाऊज साधाच होता पण म्हणून पटकन झाला तो. पटापट मी आता तुम्ही बघा इथे पटापट आवरून घेत आहे, कारण मला संध्याकाळी मग खूप घाई गडबड होईल. आणि ब्लाऊजवाले मग अजून शिवला नाही का असं तसं म्हणत असतात. म्हणून मी तर पटकन आधी ब्लाऊज शिवून घेतला. त्याच्यानंतर मग आमची छोटी आली आणि थोडीशी तिने मस्ती केली आणि मग तिचा पण व्हिडिओ बनवला. आणि मस्त इथं मज्जा केली, कारण आम्हाला जायचं होतं माझ्या मावशीच्या घरी. माझ्या घरी नव्हता फॅमिली गेट टुगेदर, तिच्या घरी होतं. संध्याकाळी आम्हाला जायचं होतं. तर तुम्ही इथे बघू शकता पटापट मी असं ब्लाऊज वगैरे शिवून घेतलेलं आहे. जे जोडून बिडून घ्यायचं असतं ते जोडून घेतलं आणि पटकन असा इथे माझा ब्लाऊज रेडी झालेला आहे. थोडंसं थकल्यासारखं दमल्यासारखं वाटत होतं मला, पण एक उत्साह असतो ना आपला बाहेर जाण्याचा, तर तसं होतं मनामध्ये. आणि इथे बघा तुम्ही माझा ब्लाऊज हा कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर मग आमची छोटी इथं मस्ती करत होती. तिने हेअरस्टाईल छान केली का? कोणी केली तुझी हेअरस्टाईल? त्याला हेअरस्टाईल कोणी केली? अरे बघ ना इथे भैयाच्या मागे मी पळत होती. आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो. चल, आज आपल्याला फॅमिली गेट टुगेदर आहे आमच्या मावशीच्या घरी आणि आम्ही आता चाललो. ही माझी नात आहे. हां काय करायचं, आम्ही चाललोत आता. आणि मस्त जेवण बिवण आहे तिथे छान असं. आणि बघूया आता काय काय बनवणार आहे. तुटलं काय. चला बाय. पुढचा व्हिडिओ नक्की बघा, करा लाईक करा. ती बोलते तू ना, बोल परत बोल ना. आमच्या आधीच्या चॅनल सबस्क्राईब करा. बोल सबस्क्राईब, लाईक करा, सँडल घाला. चला सँडल घाला. सगळं बंद करू. चला चप्पल आलं चालूच आहे. एकच लाईट आहे ना, हातांपाला फक्त असं. आज आमच्या घरात फॅमिली गेट टुगेदर आहे. तर आम्ही मटण आणले. हे बघा, हे चिकन आणले आणि हे 1.5 किलो मटण आणले. इथे कांदे सोलून ठेवले, इथं खोबरं कापून ठेवले, लसूण सोलून ठेवलं आहे. आता जेवण इथं पनीर आणले, ज्यांना नाही खायचं त्यांच्यासाठी पनीर आणले. व्हेज नॉनव्हेज दोन्ही बनणार आहे आज आमच्या घरात. फॅमिली गेट टुगेदर आहे. हे इथं ही कुणाचं तरी ऑपरेशन करते. ही कुणाचं तरी ऑपरेशन करणार आहे वाटतं. सगळं डोक्याला लावून बसते. 1 किलो आणला तर मग आठवडाभर जातो. थोडं कधी पराठे बनव, कधी पुलाव भात. मग काय, मग आम्ही पोचलो तिथे. मग सगळ्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या. आता इथे जेवणाची तयारी पण झाली आमची. तुम्ही बघा इथे मस्त असं मटण बनवलेलं आहे. आणि ज्यांना नाही खायचं त्याच्यासाठी पनीर, थोडंसं चिकन सुक्का मी बनवलेला आहे. इथं कलेजा फेटाचं मी सुक्का बनवलेला आहे. आणि कुकरमध्ये भात मस्त अशी त्याला मटणाला सुद्धा तरी आलेली आहे. आणि त्या माझ्या वहिनीला सांगितलं कांदा कापून घे. त्याच्यानंतर सगळ्यांचं जेवणं वगैरे झाली. आधी लहान मुलांना दिलं जेवायला, त्याच्यानंतर मग भावांना वगैरे दिलं. आणि नंतर आम्ही खाऊन पिऊन झालं आता आमचं मस्तपैकी. आणि आम्ही कामोली बाईला भांडे घासायला लावलेत आम्ही लोकांनी. खूप भांडे घासले. हो, हे पण भांडे घासून ठेवले. अजून कुठे आहेत? झाले तेवढेच भांडे. त्याच्या आधी आम्ही घासले होते तेवढे भांडे. आता हे थोडंसं तुला सॅम्पल म्हणून दिलं होतं आम्ही. हां मग चला, झालं आमचं खाऊन पिऊन. चला बिस्तारा टाका पटापट. चला झोपूयात. सकाळी 10 वाजेपर्यंत कोणी उठायचं नाही. मजा मस्ती झाली. बिस्तर आता टाकलेला आहे आणि थोड्याशा गप्पा होतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चला बाय.